हे राम रे सबसे बड़ा तेरा नाम। ए शेरा शरा शेर वाली की काय चाललंय तुमचं? हे काय? टिपऱ्या दांडिया म्हणजे दोन्ही भाषेत सांगितलं आता, टिपऱ्या दांडिया. अहो तसं नाही हो, हे काय आहे? हे खेळायचंय आपण सगळ्यांनी या वर्षी. हे काय आपण? येस, आपण खेळायचंय नवरात्रात दांडिया. बेबी वंश, सरू, नर्मदा वहिनी आणि इंदू वहिनी आणि मी दांडिया खेळतोय. कसं दिसेल ते? आणि खेळताना ना आमची अंग काळी निळी पडतील बहुतेक. काय दांडपट्टा खेळायला खेळायचं नसतं ते, त्यात एक वेगळी मजा असते शरा. नाही मी नाही खेळणार. मला वाटलंच एक वेळ ना त्या सगळ्या हो म्हणतील, पण तू पहिली नकार घंटा लावणार. असं नाही हो, पण आता काय वय आहे का आपलं दांडिया खेळायचं? याच वयात करायची असते मजा. संसाराला काही वर्ष पूर्ण झाली ना की अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा लागतो, कारण तोपर्यंत तो आपणहून मिळेनासा झालेला असतो. म्हणून का हो, तुम्हाला का असा आनंद शोधावा लागतोय? तुम्हाला आपल्या संसारात आता आनंद मिळेनासा झालाय? तसं नाही शरा. ऐक, तू म्हणतेस ते बरोबर आहे की हे सगळं आपण तरुण वयात करायला हवं होतं, पण त्या वयात नाही करता आलं. ठीक आहे, आत्ता त्याच्यावर चर्चा करून काय उपयोग होणार आहे? आत्ता करूया. आणि ना हे असं उत्सवी वातावरण, घरात आनंद, सगळे असे नटलेले सजलेले मला बघायला फार आवडतं शरा. गेली काही वर्ष मी हे सगळं खूप मिस केलंय शरा. आणि हे सगळं दादाच्या बाबतीतही आहे. सो मजा करूया, एन्जॉय करूया. काय म्हणतात ते, जॉय ऑफ बिंग टुगेदर. बरं बरं, चला आता मला ना खूप भूक लागली आहे. मी थांबले तुमच्यासाठी जेवायची. शरद तू का थांबतेस माझ्यासाठी? तू जेवून घेत जा ना. का? मला नाही वाटतं ते काय ते बिंग टुगेदर. चला आता, वाट बघत असतील खाली, चला ना. खरंच आपल्याला इतकं वेळ बोलवायला कसं आलं नाही कुणी? आपल्याकडे लक्षच नाही कुणाचं. बस पुरे जरा वेळ मिळाला ना की चिटवळपणा सुरू तुमचा. जान्हवीची आई आली आहे ना, तिच्या नादात असतील सगळे. अरे वा, जान्हवीची आई आली, तिला सुद्धा खूप काय चाललंय तुमचं? आपण जान्हवीच्या बाबांना आणि भावालाही बोलूया. कशाला? दांडिया खेळायला? हसायला काय झालं त्यात? काहीतरी असतं तुमचं. आता एक नवीन खेळणं मिळालं ना आता 24 तास तेच घेऊन बसायचं. चला ना, माझा भुकेने जीव कासावीस होतो. तू हो पुढे, मी 2 मिनिटं प्रॅक्टिस करू. नाही नको, आता नको. चला तुम्ही, मी तुमच्यासाठी थांबले. मला लागलं तर बघा, मी आधी सांगेन. चला ना जेवायला, मला भूक काय रे बाबा खरंच.